अरेंज मॅरेज भाग 5. सकाळी लवकर उठून आवरल्यानंतर प्रिया किचनमध्ये आली होती. ती येताच अलका म्हणाल्या, बाळा, आज सत्यनारायणाची पूजा आहे घरी, तर काहीतरी गोड बनवशील तर तुला येईल तर बनव. प्रिया म्हणाली, ठीक आहे, काय बनवू तुम्ही सांगा, मी ती बनवते. प्रिया अगदी मंजूळ आवाजातच म्हणाली होती. त्यावर स्मित हास्य करत अलका म्हणाल्या, बेटा, एक काम कर, तू खीर बनव. येते ना खीर बनवता? नाहीतर मी मदत करेलच तुला. प्रिया म्हणाली, हो आंटी, येते मला बनवता खीर, मी बनवते. अलका म्हणाली, हे काय, आता तू मला आंटी म्हणणार आहेस का? अलका म्हणाल्या आणि बोलताना त्यांच्या कपाळांवर छोट्याशा आट्या पडल्या होत्या. त्याच्या अचानक झालेल्या कृतीमुळे प्रिया थोडी गडबडलेलीच होती आणि म्हणाली, म्हणजे मी समजले नाही, माझं काही चुकलं का? यावर शांतपणे स्मित हास्य कर रागिनी म्हणाली. अलका म्हणाल्या, बेटा, आजपासून तू मला मॉम आणि अजितच्या बाबांना डॅडा म्हणायचं. जसं अजित म्हणतो ना तसं तू पण म्हणायचं. आणि हो, अजितच्या आजोबांना आजोबाच म्हणायचं. आता मात्र चेहऱ्यांवर थोडंसं हसू ठेवत प्रिया म्हणाली होती, अरे हो, चुकलं माझं, माफ करा मला. मी आजपासून तुम्हाला मॉमच म्हणेल आणि अजितच्या पप्पांना डॅडा म्हणेल. अगं, माफी काय मागतेस तू? फक्त सवय करून घे हळूहळू, म्हणजे झालं. अलका म्हणाली, तू खीरची तयारी कर, मी बाबांना चहा देऊन येते आणि पूजेची तयारी करते. तितक्यातच गुरुजी पूजेसाठी येतच असतील आता. प्रत्युत्तरादाखल प्रियाने होकार मार्तिक मान हलवली होती आणि कामाला लागली होती. तितक्यातच पुढं गेलेल्या मॉमने मागे वळून आल्या होत्या आणि म्हणाल्या तिला परत, एक काम कर, अजित वरती जिममध्ये एक्सरसाइज करत असेल तर त्याला मिल्क शेक देऊ नये. आजपासून तू त्याची सगळे कामे तुलाच करावी लागतील ना. तेथे फ्रीजमध्ये त्याचं प्रोटीन पावडर ठेवलेलंच आहे. त्याच्यावर दिलेल्या इंस्ट्रक्शन प्रमाणे त्याला प्रोटीन मिल्कशेक बनवून दे. एवढं बोलून अलका तिथून निघून गेल्या होत्या. प्रियाने एक सुस्कारा सोडला आणि मनातच म्हणाले, हे देवा, आता मी काय करू? आता मी कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे? हे जिममध्ये असतील म्हणजे मला तिकडं त्यांना प्रोटीन शेक घेऊन जावं लागेल. काय रे देवा, काय लावलं तूही आता माझ्या मागे? आणि सकाळी सकाळी मला समोर पाहून त्याचा मूड गेला तर मग मी काय करू? ती मनातच विचार करत होती. जाऊ की नको, जाऊ की नको. पुन्हा तिचं दुसरं मन म्हणालं, नाही घेऊन गेलं तर मॉमला राग येईल. पुन्हा नाईलाजाने तिने त्याचा प्रोटीन शेक बनवला होता आणि पायऱ्यावरून चालत जिमकडे गेली होती. जिमच्या दारात येताच समोर तो दिसला. तो बेंचवर प्रेसवर एक्सरसाइज करत होता आणि शर्टलेस होता. त्याला तसा पाहून पोटात गोळा चालला होता. त्यात त्याचं ते दररोज एक्सरसाइज करून कसले शरीर झालेले होते. एकदम भरदार बॉडी झालेली होती. फुगलेल्या नसा म्हणजे कहर दिसत होता त्याच्या. त्याला तसं पाहून तिने गावडा गिळला आणि त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. नजर झुकलेली आणि हातात मिल्कशेकचा ग्लास होता. तिच्या वागण्याची किणकिण आणि पैजणाची छमछम ऐकून तिच्याकडे लक्ष गेलं. प्रिया म्हणाली, तिने हळू आवाजात त्याला म्हणाली, हे दूध नाही, म्हणजे ती प्रोटीन शेक घेऊन आलेली आहे. मॉमने द्यायला सांगितलं तुम्हाला. तिच्याकडे एक नजर टाकून अजित तिला म्हणाला, ठेव तेथे. तिने एका साईडच्या तेसलेल्या टिपॉयकडे त्याने नजर करून सांगितलेलं होतं. प्रियाने तो ग्लास टिपॉयवर ठेवला आणि वळून वापस निघाली होती. तितक्यातच त्याचा आवाज कानावर पडला होता. हे स्टॉप. तसे तिचे पुढे जाणारे पावले आपोआपच थांबलेली होती आणि तिने वळून त्याच्याकडे काय या आविर्भावात विचारले होते. त्याने तिला डोळ्यांनी इकडे ये असं खुणावलेलंच होतं. तशी ती पुन्हा त्याच्याकडे आली होती आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली. अजित म्हणाला, लुक ॲट द मी. असं खाली बघून तू माझं काम करणार आहेस का? त्याने विचारलं होतं. तिने मानेनेच नाही असं खुणावलं. त्याने नकारमार्तिक मान हलवत एक सुस्कारा सोडला होता आणि म्हणाला होता, कम हेल्प मी. हे थोडं वर उचलण्यासाठी मला थोडी मदत कर. आता तो ज्या बाजूला डोकं करून होता त्याच्या बरोबरच डोक्यामागे जाऊन तिने तो बेंच प्रेसवरती उचलण्याचा प्रयत्न केला होता आणि तो पटकन वरती झाला. ही पण आपणच हेल्प केल्यामुळं तो वर गेला. अशा आनंदातच ती रिलॅक्स सुद्धा झाली होती. पण पुन्हा तो वरती असलेल्या रॉड खाली आला. इतक्यातच त्याने हाताने तिचं डोकं धरून खाली स्वतःकडे ओरडलं आणि तो रॉड स्टॉप केला.
पण या गोंधळात दोघांचेही चेहरे एकमेकांच्या अगदी समोरासमोर होते. केवळ काही इंचाचं अंतर त्या दोघांच्या ओठांमध्ये होतं. त्यांच्या इतक्या जवळ येण्याने तिचं काळीज खूप पीडने पडत होतं. जणू आता भीतीने उडी मारून बाहेर येतं की काय असंच तिला वाटत होतं. पण तो मात्र तिच्या त्या सुंदर गुलाबी मऊशार अशा ओठांकडे टक लावून पाहत होता. त्याच्याही नकळत त्याचे हार्टबीट आता फास्ट चाललेले होते. गोंधळून गेलेली ती काय करावं ते सुचत नव्हतं. आंघोळ करून आल्याने ओले असलेले केस तिने मोकळे सोडलेले होते, जे आता पूर्ण तिच्या चेहऱ्याला चिटकलेले होते. आणि गोंधळलेली ती तसेच त्यांच्यावर पडून ते एक एक केस बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती. घाबरल्यामुळं तिला ती कानामागे करता येत नव्हते. तिचा तो चाललेला गोंधळ बघून त्याला गालात हसत होता. स्टॉप इट. आणि त्याने त्याच्या हाताने तिचे केस तिच्या कानामागून मागे सारलेले होते. भांबरल्यामुळं एवढी साधीशी कृतीही तिला करता येत नव्हती. त्याच्या स्पर्शाने अंगातून एक विष संचारल्यासारखं तिला झालेलं होतं. अंगांवरती मात्र शहारा आलेला होता. त्याच्या पहिल्या स्पर्शाने आता मात्र ती तडक उठून उठली होती आणि बाहेर निघून गेली, तेही थोडं पडतच. तो मात्र जाणाऱ्याला तिला पाहतच होता. ती नजरेआड झाल्यावर पुन्हा त्याचा चेहरा अविकारपणे झाला होता. त्याने त्याचे लक्ष त्यांच्या कामांवर केंद्रित केले होते. जशी ती त्याच्या रूमच्या बाहेर पडतच तिने किचन गाठले होते आणि छातींवर हात ठेवून वाढलेले श्वास कंट्रोल करत होती. मनातच ती म्हणाली, बापरे, याने मुद्दाम मला असं जवळ बोलावलं की काय? नाही, पण हे कसं शक्य आहे ना? त्याला तर माहिती नव्हतं मी मिल्क शेक घेऊन येणार आहे म्हणून. नाही नाही, असं काहीच नाही नसणार. पण काही असो, आज बिना शर्टचं त्याला पाहून पोटाच गोळाच आला माझ्या. कसला हँडसम दिसतो. पण हा, उफ. तिने स्वतःच्या छातींवर हात ठेवला आणि म्हणाली होती, अरे बास बास, किती पडशील आता? बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त पडतोस तू. स्वतःला कंट्रोल करतच एक दीर्घ श्वास तिने सोडला होता आणि पुढच्या कामाला लागली होती. प्रिया म्हणाली, मॉम, मी बनवू का नाश्ता? प्रिया अलकाला म्हणाली होती. यावर आश्चर्यचकित होऊन अलका तिला म्हणाल्या, अगं, आज तुझा पहिला दिवस आहे या घरामध्ये. मला माहिती आहे तुला स्वयंपाक फार छान बनवता येतो. चेहऱ्यांवर आश्चर्याचे भाव घेऊन अलका तिला म्हणाली होती. प्रिया म्हणाली, तुम्हाला कसं माहिती? आता मात्र छोटंसं हसू चेहऱ्यांवर घेऊन अलका तिला म्हणाल्या, तुझ्या आत्यांच्या मुलीचं लग्नात मी तुला पाहिलेलं होतं. तेव्हाच एवढं सगळ्या माणसांचा स्वयंपाक बनवण्यात तू मदत करत होतीस ना? तिच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या होत्या. तेव्हाच मी तुला पसंत केलं होतं बाळा, माझ्या आजीसाठी. अगदी योग्य आहेस तू, असं मला वाटत होतं. ठीक आहे, कर तुला हवं ते, पण आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर नोकऱ्यांच्या मदतीने कर. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. प्रियाने होकार मार्टिक मान हलवत नोकरांकडून माहिती काढली होती. कोणाला काय हवं, कसं हवं, त्याप्रमाणे तिने आज किचनमधला सगळा नाश्ताही नोकरांच्या मदतीने बनवून घेतलेला होता. स्वयंपाकात आणि घरकामात ती पहिल्यापासूनच निपुण होती. तिला व्यवस्थित स्वयंपाक बनवता यायचा, छान बनवायची. त्यामुळे नाश्त्याला तिने सर्वांच्या आवडीचे पदार्थ बनवलेले होते. चेहऱ्यांवर एक छोटीशी स्माईल येत होती. काही केल्या ती लाजेची लाली लपत नव्हती आणि या ऑकवर्डनेसमध्ये तिने बाहेर जाण्याचं टाळलं. इतक्यातच मॉमने तिला आवाज दिला, प्रिया बाळा, बाहेर ये. रमा आणि जोशी काका आवरतील बाकींचं. सगळं तू नाश्ता करायला ये बरं आधी. त्यांचा आभास ऐकून प्रिया लगबगीने बाहेर आली होती आणि म्हणाली, मॉम, मी नाश्ता नंतर करेन. आणि एक छोटासा कटाक्ष आजीवर टाकून पुन्हा ती म्हणाली होती, की मी सकाळी सकाळी तुळशीला पाणी घातल्याशिवाय काही खात पीत नाही. मी आधी तुळशीची पूजा करून घेते, मग माझं मी नाश्ता करीनच. तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून अलकांना धन्य झाल्यासारखं वाटत होतं आणि आजोबांनाही तिचा हेवाच वाटला होता. न राहून आजोबा तिला म्हणाले होते, बेटा, आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना देवधर्म या धार्मिक गोष्टींकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही आहे. पण तुझ्यासारखी गुणी मुलगी, एवढी मोठी डॉक्टर, या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवणं हे ऐकून फार बरं वाटलं मला. आजोबांच्या वाक्यांवर प्रियाने एक छोटीशी स्माईल त्यांना दिली होती. पुन्हा आजोबा म्हणाले, हे मात्र बरं झालं. पण आजोबा, असं म्हणताय, सर्वजण त्यांच्याकडे काय
या आविर्भावात पाहत होते. सगळ्यांच्या त्या प्रश्नाचं नजरा बघून पुन्हा आजोबा तिला म्हणाले, अरे म्हणजे हेच की, मला डॉक्टर आता नासून मिळालेली आहे ना. आता मला दवाखान्यात जायची काहीच गरज नाही आहे. माझे डॉक्टर आता 24 तास माझ्या घरी माझ्यासोबतच असेल. आता मात्र सगळे खळखळून हसू लागले होते. गणेशराव म्हणाले, काहीही म्हणा बेटा, पण तुझ्या हाताला खूप छान चव आहे. सुगरण आहेस तू, एकदम स्वयंपाकात. आजोबाही त्यांच्या होला हो देत म्हणाले होते. नाहीतर आजकालच्या शिकलेल्या मुलींना कुठं काय येतं ना. त्यांचं तर फक्त असतं, मला पहा आणि फुलं पहा. आणि पुन्हा सगळेजण हसू लागलेली होती. अजी सोडून तू मात्र गंभीर मुद्रेने त्याचा नाश्ता संपवण्यात व्यस्त झालेला होता. प्रियातून निघाली आणि देवघरांकडे वळाली होती. तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतींकडे तो चोरूनच पाहत होता. शेवटी काहीही झालं ना तरी स्वतःला तिला पाहण्यापासून रोखू शकत नव्हता तो. सगळ्यांचा नाश्ता वगैरे उरकल्यानंतर गुरुजी पूजेसाठी आलेले होते. पूजेलाही दोघांना जोडीने बसायचं असल्यामुळं दोघांनाही पारंपरिक वेशात तयार व्हायला सांगून अलका बाकीची कामे पाहू लागल्या होत्या. अजितने सलवार कुर्ता घालून आलेला होता, तर प्रिया अशी सुंदर अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने सजून आलेली होती. सुंदर अशी काठापदरांची साडी तिने घातलेली होती. त्यावर केस स्टेप कट असल्यामुळं मोकळे सोडलेले होते. ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावलेली होती. डोळ्यामध्ये काजळांची बारीकशी रेख उडलेली होती आणि कपाळांवर एक छोटीशी नाजूक चॉकलेटी टिकली हातात लावलेली होती. हिरव्या कलरचा चुडा आणि पायात पैजण असा नवा नवरीचं ते रूप आणखीनच खुलून दिसत होतं. खूप सुंदर दिसत होती ती आज. गुरुजींनी व्यवस्थित पूजा मांडून नव्या जोडप्यांना पूजेत बसण्यास सांगितलेले होते. तसेही दोघे जण येऊन गुरुजींना मंत्रोच्चारण सुरू केले. मध्ये मध्ये त्या दोघांना हळदी कुंकू आणि फुले व्हायला सांगत होते. त्याप्रमाणे ते दोघेही पूजा करत होते. पूजेदरम्यान एकमेकांच्या हातांचा होणारा स्पर्श दोघांनाही सुकवून जात होता. गोड अशा नाजूक भावना हृदयात जन्म घेत होत्या. ही हवीविशी फिलिंग कधी संपू नये असंच त्या दोघांना सुद्धा वाटत होतं. पूजा यथासांग पार पडलेली होती आणि दोघांनीही मोठ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. प्रियाने सर्वांना शिराचा प्रसाद वाटला होता. सगळ्यांनी भरभरून तिला आशीर्वाद दिला. अजित म्हणाला, मॉम, माझं थोडं काम आहे ऑफिसचं. मी जरा वरती बेडरूम मध्ये आहे. थोडंसं डोकं दुखते माझं. मला कॉफी पाठवून दे प्लीज मम्मा. असं म्हणून अजित त्याच्या रूमकडे निघाला होता. पण हे बोलताना त्याची नजर प्रियावर फिरावलेली होती. हे मॉमच्या नजरेतून काही सुटत नव्हतं. हलके स्मित करत त्या तिला म्हणाल्या होत्या, ठीक आहे बाळा, देते मी. एक 10 मिनिटांमध्ये कॉफी पाठवून देते तुझ्या रूममध्ये. तू जाऊन आराम कर. अलका म्हणाली, प्रिया बेटा. प्रिया म्हणाली, काय झालं मॉम? तुम्हाला पाहिजे का? तुम्ही मला आवाज दिला ना, काही काम होतं? कामात व्यस्त असलेली प्रिया तिला म्हणाली. अलका म्हणाली, बेटा माझं एक काम कर. अजितचं जरा डोकं दुखतंय ना, तर त्याला वरती रूममध्ये कॉफी नेऊन देते का? हे वाक्य ऐकून पुन्हा एकदा प्रियाच्या पोटांमध्ये गोळा आला होता. ती मनातच म्हणाली, हे देवा, काय करू ह्या मॉमला? मला पुन्हा पुन्हा अशा सिच्युएशनमध्ये का टाकतात ह्या? तेच कळत नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मॉमला म्हणाली, ठीक आहे, देते मी नेऊन. प्रियाला नोकरांकडून समजलेलंच होतं की त्याला स्ट्रॉंग कॉफी लागते ते म्हणून. तिने कॉफी अगदी तशीच बनवली आणि ती घेऊन अजितच्या रूमकडे निघाली होती. कामात व्यस्त असलेला अजित डोअर नॉक ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल झळकली होती. अगदी काही सेकंदातच स्वतःला नॉर्मल करत त्याने लॅपटॉपमध्ये व्यस्त असल्याचं नाटक करतच म्हणाला होता, कमिंग. त्याची परमिशन मिळाली. प्रिया दरवाजा उघडून आतमध्ये आली होती. तिच्या पैजणांची छमछम त्याच्या कानांवर पडली होती आणि समाधानाने त्याने डोळे मिटले होते. तितक्या वेळ ज्या गोष्टींची तो वाट पाहत होता ती गोष्ट आता त्याच्या समोरच होती. तिने कॉफी त्याच्या समोर केली आणि त्याला म्हणाली, तुमची कॉफी. तिने टेबलवर ठेवत म्हणून त्याने पुन्हा कामात व्यस्त असल्याचं नाटक केलं. प्रिया म्हणाली, ते तुमचं डोकं दुखतंय ना? तिच्याकडे एका नजरेने कटाक्ष टाकत तो म्हणाला, खूप दुखतंय. एक काम कर ना, माझं थोडं डोकं चोपून देते का? अजित असं म्हणताच तिने गडबडून विचारलं होतं, कोण? मी चेपून देऊ का? अजित म्हणाला, मग इथं दुसरं कोणी दिसतं का तुला? तुलाच म्हणलं मी. अजितने तिला प्रतिउत्तर केलं.
प्रिया सोडून मान खाली घातली आणि नकार मारती हलवत म्हणाली होती. पुन्हा त्याचा आवाज कानी पडला. डू इट फास्ट, खूप दुखते माझं डोकं. तशी ती गडबडीने पुढे आली आणि म्हणाली. काही विचार न करता त्याच्या डोक्यांची मालिश करू लागली. तिच्या बोटांचा होणारा हळूवार आणि नाजूक स्पर्श तो अनुभवत होता. डोळे बंद करून तो तिला फील करत होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक स्माईल आलेली होती आणि भावनेच्या भरात त्याने त्याच्या डोक्यात फिरणारा तिचा हात पकडला होता. विसावत असणारी ती अचानक भानावर आली होती, पण तिला काही कळायच्या आत त्याने तिच्या हाताला हिसका देत तिला पुढे ओढले होते. तशी ती त्याच्या मांडीवर येऊन आपटली होती. त्यानेही क्षणाचाही विलंब न करता तिच्या कमरेत एक हात घातला तर दुसरा हात तिच्या मानेखाली घातला होता. तिचं हृदय आता तर एखाद्या बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट पडत होतं. नखशिखांत शहाळलेली होती ती त्याच्या स्पर्शाने आणि तोही टक लावून तिच्या डोळ्यात डोळे घालून तिलाच पाहत होता. त्याच्या तशा पाहण्याने तिची नजर आपोआप झुकली. दोघांच्याही चेहऱ्यात असलेले अंतर आता तो हळूहळू कमी करत होता. दोघांमध्ये आता काही इंचाचं अंतर होतं. तितक्यातच ती भानावर आली आणि त्याला एक जोराचा धक्का देत उठून उभी राहिली होती. गडबडून तिने इकडं तिकडं पाहिलं आणि त्याला म्हणाली होती, तुमची कॉफी घ्या, थंड होईल, येते मी आता. आणि लगबगीने ती खाली निघून आली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.